आपलं हे इनपुट आहे की आपल्याला हे आयसोमेट्रिक जनरेट झालेलं आहे, याच्यामध्ये थोडस आपल्याला चेंजेस करायचे आहे. जसे की आता इथे बघा, इथे पाहू शकता की तुम्ही इथं लाईन नंबर आलेला नाही, तो लाईन नंबर आणि इथे जी काय बाय प्रॉपर्टीच्या त्याचे सिस्टम मधून आलेले आहे ते गोष्ट आलेली आहे. त्याला आपल्याला इथं चेंजेस करायचे PNID नुसार. आपल्याकडे PNID ओपन आहे आपली. ओके, PNID आहे, त्या PNID प्रमाणे आपल्याला पिक्चरला नंबर घ्यायचा, तो तिथे आपल्याला एडिट करायचा. आणि इथे ओपन एंड दिलाय, काही बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या चेंज नाही करायचे. हे ओपन एंड वगैरे आहे हे सोडून द्यायचं. बाकी ह्या इथे पण त्यांनी लाईन नंबर दिलाय, हा पण सेमच असणार आहे. आपण त्याला कंट्रोल डिलीट करून ते दिलेला आहे तो तिथे टाकून दिलेला आहे. प्लस जी काही डायमेन्शन्स आहेत काय आहेत ते इथे आहे. आपल्याला आता बिल ऑफ मटेरियल कडे यायचं. हे बिल ऑफ मटेरियल बघितलं तर तुम्हाला CS 150च्या प्रमाणे आहे, ते आपल्याला थोडस चेंज करायचं. चेंज करायचं म्हणजे तुम्हाला पाईप प्लेन एस्टिमेट बनवायचा आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, हा सिमलेस आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा सिमलेस आहे ते तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. कॉपी फाइंड कमांड द्यायची आहे. फाइंड कमांड मध्ये जे सिमलेस आहे ते पेस्ट करायचं आणि सिमलेसच्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस विथ करायचं आहे, तिथे UPVC करायचं आहे आणि एंटायर ड्रॉइंगच ठेवायचं, रिप्लेस ऑल बनायचं आहे. ओके, थोडस काय झालेलं आहे, आपल्याला कॅन्सल करा, डन म्हणा, अँडू करा. का तर ते कॅप्स लॉक नव्हतं, म्हणजे आपल्याला हे करायचं. पण फाईंडची कमांड द्या, फाइंड कमांड सिमलेस UPVC कॅप्स मध्ये टाकायचं आहे, रिप्लेस ऑल. ओके, डन. आता जर तुम्ही बघितलं, तुम्हाला हा ASME कोड आपल्याला 150चा आहे, तर तो चेंज करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, याला बंद करा, परत इथं जावा, ASME कॉपी करून घ्या. सगळ्यात बेस्ट वे आपण आणखी असं पण झालं असतं आहे, तुम्ही करा एकाच कमांड मध्ये कॉपी करा, हा फाइंड कमांड द्या, पेस्ट करा. आपल्या रेफरन्स ड्रॉइंग मधला कोड तुम्ही कॉपी करून घ्या सिंगलेस पाईप साठी. डायरेक्टली हा कोड टाका, रिप्लेस ऑल म्हणा. जितके पाईप असतील ओके करा, डन करा. जिथे UPVC पाईप असतील तर त्याचा कोड ऑटोमॅटिकली चेंज झाला. आता आपल्याला एल्बोचा कोड वगैरे चेंज करायचे, तर एल्बो साठी काय करायचे, तर आपल्या रेफरन्स ड्रॉइंग मध्ये जायचं. हाच डायरेक्टली इथं बघा बट वेळलेला आहे आणि ASME चा कोड जो आहे B16.9, त्याऐवजी आपल्याला काय करायचं, फाइंड मध्ये फाइंड कमांड एंटर करून त्याच्यात पेस्ट करा आणि रेफरन्सच्या ड्रॉइंग मध्ये एल्बो जिथं आहे तिथला तो कोड पूर्ण कॉपी करून घ्या आणि तुम्ही ती रेफरन्सचं ड्रॉइंग हे आपण काय करायचं आहे की एक दुसऱ्या AutoCAD मध्ये ओपन करायचं आपल्याला आणखीन एका. म्हणजे काय होईल की दोन्ही दोन AutoCAD ओपन केले, ते मी दुसऱ्या स्क्रीनवर ठेवले किंवा तुम्ही मिनिमाइज करू शकता. म्हणजे तुम्हाला
इथून डायरेक्ट तो कोड कॉपी करू शकता तुम्ही. इथं कॉपी केला तुम्ही, त्याचं बघा HTML नंबर हा वेगळा आहे, रिप्लेस ऑल करा, जे काय असतील तर ते तुम्हाला असं मॅच होईल. ओके करून घ्या. आता आपल्याला करायचं आहे रिड्यूसर. ओके, डन म्हणा. रिड्यूसरला सेमच कंडिशन करा. आपल्या रेफरन्स मध्ये पण, रेफरन्स ड्रॉइंग मध्ये पण रिड्यूसर आहे, कॉन्सेंट्रिक आहे. तर त्याला सरळ डबल क्लिक करा. काय होते, डबल क्लिक, कंट्रोल ऑल, कॉपी, हाईड कमांड. सेम असं करून चेंज करायचं, जास्त वेळ घालवायचं नाही त्याच्यात. आपल्याला ह्या पद्धतीने करून घ्यायचं. फक्त व्यवस्थित झालं पाहिजे की काय म्हणायचं, रिड्युसरला वगैरे जे कोड बीड आलेले आहेत ते कोड बीड बरोबर आले पाहिजेत. त्या पद्धतीने ओके करा. परत तुम्हाला इथे हा फाइंड रिप्लेस आहे, डन म्हणा. आता फ्लॅश साठी पण तुम्ही सेमच, सगळ्या गोष्टीसाठी सेमच करायचं. आता दुसरी गोष्ट की आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या ह्या पद्धतीने चेंज करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे की सॉरी, फ्लो मीटर वगैरे काही नाही, त्याचे पण मी एक शीट बनवतो. हा ठीक आहे. आता मी काय करतोय की फ्लॅश कुठे गेली, आता याच्यामध्ये आहे. परत फाइंड कमांड, सॉरी, UPVC चे HTML कोड वेगळे आहेत फक्त. ठीक आहे, तेवढंच आपल्याला चेंज करायचं आहे. पीएच इंपिरियल स्टड किंवा पीएच, इथं जर समजा इंपिरियल गॅस्केट असेल तर तिला फक्त आपल्याला काय करायचं की ते गॅस्केट डॅश करायचं आहे. म्हणजे जसं तुम्हाला दाखवतो, तुम्ही जर रेफरन्स ड्रॉइंग मध्ये बघितलं तर बघा, इथे आपण दाखवलं होतं की पीएच इंपिरियल स्टड आहे, पीएच इंपिरियल गॅस्केट पण होतं. तर आपण त्याची क्वांटिटी ह्याच्यात मर्ज केली मेट्रिकच्या कॉलम मध्ये, आणि याला डॅश डॅश करून टाकला आपण. ठीक आहे, तसंच सेम आपल्याला पण करायचं आहे की आता इथं तुम्हाला गॅस्केट हे इंपिरियल मध्ये चाललंय, तर आपल्याला याला मेट्रिक डायरेक्टली याला हाताने एडिट करून टाकायचं, मेट्रिक करून टाकायचं, इंपिरियल नाही ठेवायचं, मेट्रिक करून टाकायचं. ठीक आहे, बस एवढं सोपं करायचं आहे. राहिलं आता आपल्याला वॉल. जे वॉल पण आपल्या रेफरन्स ड्रॉइंग मध्ये आहेत. आपण फाइंड कमांड द्यायची आहे, सेव्ह करून टाकायचं आहे, आणि ते आपल्या याच्यामधनं कॉपी, 150 MB हे असं जसं आहे ते बाकीचे जे म्हणजे तिथं कॉपी त्या रेफरन्स शीट मध्ये कॉपी करायची आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला ओके करा, त्याच्यात हे करून टाकायचं. फक्त तुम्ही बघून करायचं आहे व्यवस्थित की कुठले आयटम आले. झाली एवढी शीट आपली अपडेट केली की आपलं सेक्शन पूर्ण झाला. हा, आणखी दुसरी गोष्ट काय करायचं की हे जो आपला कॉल, मला मगाशी सांगायचं राहून गेलं माझ्याकडून, की हे जे आपला नंबर आहे लाईन नंबर, तो काय करायचा की युजर डिफाईन मध्ये याला इथं क्लिक करून याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही लाईन ओपन होते, त्याला कॉपी पेस्ट करायची. ठीक आहे, आणि याला सेव्ह करायचे आपल्याला. धन्यवाद, इतकं काम आहे.